नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 19 मार्च रोजी आहे पाडवा आणि या दिवशी दुर्मिळ योगायोग निर्माण होतोय. या एकाच दिवशी फाल्गुन अमावस्या संपते, चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, घटस्थापना होते आणि गुढीपाडवा सुद्धा साजरा केला जाणार आहे. हे सर्व एकाच दिवशी येणं हे शुभ संयोग मानले जातात, ज्यामुळे नववर्षाची सुरुवात अतिशय शक्तिशाली आणि ऊर्जावान होणार आहे. फाल्गुन अमावस्या ही 18 मार्च संध्याकाळी किंवा रात्री संपते. अमावस्या तिथी 18 मार्च रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत असणार आहे किंवा स्थानिक पंचांगानुसार आपण ही तिथी तपासावी. 19 मार्च रोजी सकाळी 6:52 चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे. हीच प्रतिपदा तिथी चैत्र नवरात्रीची पहिली तिथी आहे. या दिवशी घटस्थापना होईल. हीच तिथी गुढीपाडव्यासाठीही वापरली जाईल. म्हणूनच 19 मार्च 2026 रोजी सकाळी सूर्योदयानंतर सर्व उत्सव एकत्र येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मराठी नवीन वर्षाचा योग खूप शुभ मानला जातोय. कारण अमावस्येनंतर लगेच प्रतिपदा येणं नव्या सुरुवातीचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. आता चैत्र नवरात्र हा हिंदू नववर्षाचा आरंभ असतो. यावर्षी 19 मार्च गुरुवारपासूनच चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि 27 मार्च शुक्रवारी रोजी हे चैत्र नवरात्र समाप्त होणार आहे. या 9 दिवसात आई दुर्गेच्या नवरूपाची पूजा कशी करावी, घटस्थापना कशी करावी, उपवास आणि भक्तीने घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि विजय कसा आणावा यासाठी सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. चैत्र नवरात्रात तिथी आणि घटस्थापनेचा मुहूर्त बघायचा झाला तर 19 मार्च 2026 रोजी गुरुवार आहे. या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू होते. 27 मार्च शुक्रवारी रोजी नवमी तिथी संपल्यावर चैत्र नवरात्राचं पारण करता येतं. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी आहे. हा मुहूर्त सकाळी 6:52 पासून ते 8:03 असणार आहे. तब्बल 1 तास 15 मिनिटांचा कालावधी आपल्याला घटस्थापनेसाठी मिळणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी 12:22 पासून ते 1:11 पर्यंत असणार आहे. घटस्थापनेचे सर्वात श्रेष्ठ वेळ सकाळी किंवा पहिल्या किंवा तिसऱ्या भागात असणार आहे. घटस्थापना ही अमावस्या किंवा रात्री अजिबात करू नये. या 9 दिवसात कोणते रंग असणार आहे आणि कोणत्या देवीचे पूजन केले जाणार आहे तर सामान्य पंचांगानुसार 19 मार्च रोजी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी पिवळा रंग आहे. 20 मार्च रोजी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी हिरवा रंग आहे. 21 मार्च रोजी चंद्रघटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी राखाडी रंग आहे. 22 मार्च रोजी कृष्णकांडा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी नारंगी रंग आहे. 23 तारखेला स्कंद मातेची पूजा केली जाईल. या दिवशी पांढरा रंग आहे. 24 तारखेला कात्यायनी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग आहे. 25 तारखेला कालरात्र देवीची पूजा केली जाईल. या दिवशी निळा रंग आहे. 26 तारखेला महागौरीची पूजा केली जाईल. या दिवशी गुलाबी रंग आहे. शिवाय या दिवशी दुर्गाष्टमी आणि रामनवमी एकाच दिवशी आहे. 27 तारखेला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी व्रताचं पारण करता येऊ शकतं आणि या दिवशी जांभळा रंग आहे. आता नवरात्रीच्या या दिवसांमध्ये काय करावं आणि काय करू नये तर घर स्वच्छ ठेवावं, रांगोळी काढावी, अखंड दीप लावावा, रोज सकाळी संध्याकाळी आरती करावी, दुर्गा सप्तशतीचं पठण करावं आणि विशेषतः ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सात्विक आहार घ्यावा, अन्नदान करावं, कन्यापूजन करावं. 8व्या किंवा 9व्या दिवशी आपण कन्यापूजन करू शकता. या दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करावे, सत्य बोलावं आणि दान करावं. या दिवसात काय करू नये तर तामसिक अन्न ग्रहण करू नये, नखे, केस, दाढी कापणं टाळावं, राग, भांडणं, शिवीगाळ टाळावं, काळे कपडे परिधान करणं टाळावं, घरात कलश स्थापन केला असेल, अखंड दीप लावला असेल तर तो एकटा सोडून जाऊ नये, त्याची काळजी घ्यावी. उपवास करत असताना गर्भवती, वृद्ध, आजारी व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी. आता नवरात्रीचा उपवास कसा करावा तर हे व्रत निर्जला पद्धतीने करता येऊ शकतं. ते कठोर असतं. शिवाय फलाहार घेऊन सुद्धा आपण हे व्रत करू शकता किंवा एक वेळ जेवण करून आपण नवरात्रीचं व्रत करू शकता. आपापल्या पद्धतीने आपण चैत्र नवरात्रीचे उपवास करावे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून एक वेळचं जेवण आपण घेऊ शकता. हे या व्रताचे नियम आहेत. त्याचबरोबर 27 मार्च रोजी नवमी संपल्यानंतर फळ, खीर खाऊन आपण उपवास सोडू शकता. नंतर हलकं जेवण करावं. नवरात्रीच्या दिवसात उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं, मन एकाग्र होतं आणि मातेची कृपा होते असं असं मानलं जातं. देवीची पूजा कशी करावी तर सामान्य विधी आहे. तर घरात कळशाची स्थापना केली असेल तर कळशावर पाणी शिंपडावं, अखंड दीप तपासावा, दुर्गा सप्तशतीचा योग्य अध्याय वाचावा
16 उपचार करावेत म्हणजे षोडोपचारिक पूजा करावी. जसं आसन, पाद्य, पूजन, अर्घ्य, स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज कुलदेवी मंत्राचा जप करावा किंवा आपल्या आवडत्या देवीच्या मंत्राचा जप करावा किंवा रोज 9 दिवसांमध्ये 9 देवीचे नामस्मरण करावे. विशेषतः 26 मार्च रोजी संधीपूजन करावं. या दिवशी सकाळी 11:24 ते 12:12 पर्यंत संधी पूजेची वेळ आहे. या दिवशी कन्यापूजन करावं आणि रामनवमीची पूजाही करावी. 27 मार्च रोजी कलशाचं विसर्जन करावं. आता गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र एकाच दिवशी आहे, तर या एकाच दिवशी दोन्ही पूजा कशा कराव्यात? तर सर्वप्रथम घटस्थापना पूर्ण करून घ्यावी. कलशाला देवीचं आवाहन करावं. त्यानंतर गुढी उभारून पूजा करावी. दोन्ही पूजांमध्ये सात्विक नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी दुर्गा मातेची आरती करावी, गुढीची आरती करावी, फलाहार किंवा एक एक वेळ सात्विक जेवण करावं आणि नवरात्रीचे नियम पाळावेत. आणि सांगितल्याप्रमाणे या दिवशी राग, भांडणं, तामसिक टाळावं. गुढी किंवा कलश याला अजिबात एकटं सोडू नये, त्याकडे लक्ष द्यावं. अनावश्यक खरेदी किंवा नवीन कामं पूजेनंतर टाळावी. आता या दिवशी अमावस्येचा प्रभाव असणार आहे, त्यामुळे जास्त राग किंवा नकारात्मक विचारसुद्धा टाळावे. हा योग नवी सुरुवात, शक्ती, प्राप्ती, समृद्धी आणि विजय आणतो. तसेच गुढी उभारणं हे विजयाचं प्रतीक आहे. नवरात्र आणि गुढीचा दिवस हा देवी दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी आणि नववर्षाचा शुभारंभ होण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस मानले जातात आणि हा योगायोग अत्यंत शुभ मानला जातो. यंदा चैत्र नवरात्रात देवीचे आगमन हे पालखीतून होणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा काळ काही संकटांचा असणार आहे. त्यामध्ये सावध राहावं. धन्यवाद.